मारतंय बघावं म्हणजे तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात जन्माला घेऊन आल्याला तुम्हाला शेती माहित नाही, बांध माहित नाही. आता 3 वर्षानंतर बांधावर येतात, तेही निवडणुका समोर आल्यात म्हणून. अशा गलिच्छ राजकारणाला मला काही उत्तर द्यायचं नाही. हे राजकारण करण्यासाठी आता दौऱ्यावर आहेत. आम्ही मात्र शेतकऱ्यांच्या दुःखात आणि शेतकऱ्याला मदत करण्यासाठी या ठिकाणी जे आम्ही कटिबद्ध आहोत. का आम्ही शेतकऱ्याची पोरं आहेत. शेवटी आज पदावर असू नसो, पण जोपर्यंत पदावर आहोत आणि शेतकऱ्याला मदत करायच्या ऐपत भगवंतानी आम्हाला जर दिली असेल तर आम्ही आमची सगळी प्रतिष्ठा पणाला लावून अशा संकटाच्या काळात शेतकऱ्याला मदत केली पाहिजे. हीच सरकारची भूमिका आहे आणि ती आम्ही मानतो. राज ठाकरे म्हणतायत की सरकारला चांगली वेळ आहे, लाडका शेतकरी आहे हे दाखवण्यासाठी. नाही, अतिशय बरोबर आहे त्यांचं म्हणणं की ही लाडका शेतकरी आहे ही भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राज्याचं परळीमध्ये झालेलं कृषी प्रदर्शनाच्या बाबतीमध्ये सांगितलं. त्यामुळे एक लक्षात घ्या, शेतकरी लाडका कसा आहे. शेतकऱ्याला PM सन्मान योजनेतनं 6,000 रुपये दिले जातात. नमो किसान सन्मान योजनेतनं 6,000 रुपये दिले जातात. असं संकटाच्या काळात आज जसं संकट आलंय तसं संकटाच्या काळात शेतकऱ्यांचे जी एकमेव जगाच्या पाठीवर शेतकऱ्याची जात अशी आहे जी उघड्या आभाळाखाली व्यवसाय करते, त्याला सगळ्यात मोठी मदत काय द्यावी तर तो जे पिकवतोय त्याच्या पिकाचं संरक्षण हे विम्यानी केलं पाहिजे आणि शेतकऱ्याच्या खिशातून फक्त 1 रुपया गेला पाहिजे. त्याला कुठलाही विम्याचा ते संरक्षण आम्ही या ठिकाणी 1 रुपया शेतकऱ्यांना देतोय. अशा संकटाच्या काळात जर शेतकऱ्यांना अशी संकट आली तर NDRF SDRF मधून पैसे सुद्धा देतोय. म्हणजे आज बघा, मागच्या वर्षी सोयाबीन आणि कापसाला या ठिकाणी भाव मिळाला नाही म्हणून सरसकट सोयाबीन आणि कापसाला हेक्टरी 5,000 रुपये आणि 2 हेक्टरापर्यंत 10,000 रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाजूने घेतला. म्हणजे 5,000 कोटी ते 6,000 कोटी रुपये नमो शेतकरी सन्मान योजनेचे आणि जे वेगवेगळ्या मदती आहेत त्या वेगळ्या आहेत.